हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत गोपी बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग। आता इथं मी 2 बाहींचं कटिंग सोबत केलेलं आहे, म्हणून मी मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला फ्रंट साईड आणि बॅक साईडचा आर्महोल कळेल। आता मी ज्या बाजूला मार्किंग केलं ते फ्रंट साईडचा आर्महोल आहे आणि हे जे कापड घेतलेलं आहे मी साडीचं कापड घेतलेलं आहे, कारण ब्लाऊज पीस जो आहे त्यामध्ये आपल्याला गोपीबाई बनवायची म्हणून प्लेट्स टाकावे लागतील, तर त्या बसणार नाही, म्हणून मी हे साडीचं कापड घेतलेलं आहे। आणि घेताना लांबी कापडाची स्लीव्सपेक्षा डबल घेतलेली आहे आणि खाली उंची तुम्ही इथे रुंदी पाहू शकता, तर कमीत कमी 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचे आहे, कारण आपण ज्या प्लेटी टाकणार आहोत त्या प्लेटी टाकल्यानंतर उंची कमी होऊ शकते। आता त्यानंतर ओपन बाजूकडून 4-4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, ही ओपन बाजू आहे आणि मी ह्या बाजूकडून मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगवरच मी छोटेसे कट देणार आहे। कट दिल्यावरती आपल्या लक्षात येतं की आपण कुठपर्यंत प्लेट्स टाकायच्या आहेत त्या। तर चला आता आपण प्लेट्स टाकून घेऊया। हे पहा, उलटी आणि सुईची बाजू बघून घ्यायची आहे, सुईच्या बाजूकडून प्लेट्स टाकायच्या आहेत आणि प्लेट्स टाकताना प्लेट्सची जी तोंडं आहेत ती ब्लाऊजचं जे फ्रंट आर्महोल आहे त्या बाजूनेच आलं पाहिजे, म्हणजेच स्लीवचं जे फ्रंट आर्महोल आहे त्या बाजूकडून आलं पाहिजे। तर अशा पद्धतीने मी अर्धा इंचावरती मार्जिन घेऊन सर्व प्लेट्स टाकून घेत आहे। हे पहा, जिथपर्यंत आपण कटिंग केलेलं आहे मार्किंगवरती तिथपर्यंत प्लेट्स टाकून घ्यायच्यात। आता स्लीव्स ठेवून बघायची, थोडं जास्त वाटते तर अजून एखादी प्लेट टाकून घ्यायची आणि जर कमी स्लीव्सपेक्षा हे प्लेट्सचं जर कापड कमी वाटत असेल तर ते आपण प्लेट्स उसवून घ्यायचे आहे। म्हणजे थोडक्यात काय की जेवढी स्लीवचं माप आहे तेवढं हे जे प्लेट्स टाकलेलं कापड आहे याचंही माप झालं पाहिजे। आता मी हे खालच्या बाजूनेही सेम त्याच बाजूकडून प्लेट्स टाकत आहे ज्या बाजूकडून वरच्या बाजूने प्लेट्स टाकलेल्या आहेत। अशीच एक एक करून सरळ व्यवस्थित फिनिशिंगसह प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता स्लीव्ज ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे ती फ्रंट बाजूकडून ठेवून पाहिजे आहे, म्हणजेच आपण जे प्लेट्सची तोंड आहे ते फ्रंट आर्महोल आहे स्लीव्जचा त्या बाजूने ठेवायचं आहे। आता हा आहे स्लीव्जचा फ्रंट आर्महोल आणि त्यावरती मी ही प्लेट्सची तोंड बरोबर फ्रंट बाजूने येतील अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवून घेतलेले आहे आणि हिला आता आपण शिलाई मारून घेणार आहोत। आता शिलाई मारताना या प्लेट्सवरती शिलाई व्यवस्थित मारायची, कारण बऱ्याच वेळा काय होतं वरच्या बाजूने जर आपण मेन अस्तरचं कापड ठेवून जर शिलाई मारली तर प्लेट्सची तोंड अशी वाकडी तिकडी होऊ शकतात, म्हणून असं होऊ नये यासाठी मी ही स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि प्लेट्स व्यवस्थित एक एक व्यवस्थित फिनिशिंगसह मी इथं शिलाई मारून घेत आहे। जर स्लीव्जचं जे कापड कॉटनचं असेल तर ह्याची गरज पडत नाही, पण इथं थोडं सिल्कचं कापड असल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे। तर आता वरच्या बाजूने शिलाई मारल्यानंतर खालच्या बाजूनेही सेम शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी आता ही खालची जी बाजू आहे त्यावरतीही शिलाई मारत आहे। योग्य फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड उरणार आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता अशी शिलाई मारलेली आहे। आता आपण हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता खालच्या बाजूने फिनिशिंगसाठी आपण पट्टी बनवणार आहोत। हे पहा, आता हे कटिंग करून झालं की आता ब्लाऊजचं जे कापड आहे उरलेलं ब्ल्यू कलरचं त्यापासून आपण पट्टी बनवूया। आता ही पट्टी आहे पण ही पुरणार नाही, कमी पडेल, म्हणून मी ह्यापासून बनवणार नाही, तर आपण साडीचं इथं ब्ल्यू कलरचं कापड घेतलेलं आहे आणि त्यापासून पट्टी बनवत आहे। तुमच्याकडे जर जी लेस असेल ती जर दोन्ही स्लीव्जला पुरणारी असेल तर तुम्ही लेसचा वापर करून पण पट्टी बनवू शकता, पण आता माझ्याकडे दोन्ही स्लीव्जसाठी पुरणार नव्हती, म्हणून मी ब्लाऊजचं जे आहे त्याचीच इथे पट्टी बनवून घेतलेली आहे। एका बाजूने अर्धा इंच दुमडून घेतलेले आहे, अंदाजे 2.5 ते 3 इंच रुंद पट्टी घ्यायची, एका बाजूकडून दुमडून टीप मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी अशी पालती ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे ज्या बाजूने आपण शिलाई मारली नाही त्या बाजूवरती स्लीव्जचा काठ ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि त्यावरती व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। इथं पहा, आता ही शिलाई मारून झाली की ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची, वरून पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे। दाबटीप दिल्याने काय होईल, आपण ही जी पट्टी फोल्ड करणार आहोत तर ती इझिली फोल्ड होते आणि स्लीव्जला आकारही छान येतो। आता ही पहा, अशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण फोल्ड करून घ्यायची आतमध्ये आणि छान असा जाडसर गोटही स्लीव्जला दिसतो आणि स्लीव्जचं फिनिशिंग तर छान दिसतंच, पण स्लीव्जला अजून छान सुंदर असा लुक येतो। किंवा तुम्हाला जर वेगळी पट्टी नसेल लावायची तर तुमचं जे स्लीव्जचंच कापड उरलेलं आहे त्याचीही अशा पद्धतीने पट्टी बनवू शकता।
तर इथे बघा गोपीबाईचं कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशा पद्धतीने एकदा खूप सोप्या पद्धतीने ही गोपीबाईचं स्टिचिंग करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला पूर्ण व्हिडिओ पहा.